शेकापक्ष शिवसेना गठबंधन के पोंजे विभाग द्वारा नवनिर्वाचित पंचायत समिति सदस्य दयावंती बढ़े तथा खालापुर पंचायत समिति के नवनिर्वाचित सदस्य गजानन मांडे आदि का सत्कार समारोह शनिवार को खानावले स्थित ठोमरेवाड़ी गांव में आयोजित किया गया था, जहां मुख्य अतिथि के रूप में पनवेल पंचायत समिति के पूर्व उपसभापति देवीदास पाटिल, पूर्व सदस्य ज्ञानेश्वर बड़े, शिवसेना पनवेल तालुका उप प्रमुख अनंता लबड़े, पोंजे ग्राम पंचायत के पूर्व सरपंच भगवान चोरघे, रघुनाथ पाटिल, कमलाकर लबड़े, वसंत ठोमरे आदि गणमान्य सहित ठोमरेवाड़ी ग्रामवासी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर नवनिर्वाचित पंचायत समिति सदस्य गजानन मांडे तथा पूर्व सदस्य ज्ञानेश्वर बड़े ने उपस्थितों को संबोधित करते हुए मतदाताओं का आभार प्रकट किया और उनकी हर समस्या सुलझाने के लिए बाध्य होने का आश्वासन दिया। त्यांचा मी सदैव ऋणी राहील, या परिसराचा सुद्धा ऋणी राहील। ग्रामपंचायत माध्यमातून काम करत असताना काय वाटत नसायचं, कारण का एकाला दोन दोघाला तिघे सदस्य एका वेळी काम करायचे, त्याच्यामुळे संयुक्तपणे कामं व्हायची। पण तालुक्याला गेलो, पंचायत समितीचा सदस्य एखादा तालुक्याला गेलो, माझ्यासारखा ग्रामीण भागातला सदस्य तालुक्याला गेल्यानंतर तालुक्यामध्ये कोणते अधिकारी, कोणत्या खात्याचे अधिकारी कोणतं नियोजन करतात, तुम्हाला माझ्यानंतर बडे साहेब यांना याबद्दल खूप अभ्यास आहे, कारण का त्यांनी पंचायत समितीमध्ये देवीदास पाटील यांनी सुद्धा पंचायत समितीमध्ये भरपूर काम केलेलं आहे, त्यांना माझ्यापेक्षाही जास्त अनुभव असेल। मी कामाची सुरुवात अनंत लबडेचा अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेली आहे। कुठली योजना असेल ते मी पेपर वाईज रिपोर्ट देऊन नागरिकांना कळवतो, जेणेकरून आता तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांच्या ज्या योजना आहेत, शेतकऱ्यांना 50% अनुदानाच्या ज्या योजना आहेत, शेतकऱ्यांना जी अवजारे मिळतात शेतीसाठी त्यांना किती अनुदान आहे, अशा प्रकारच्या आदिवासींसाठी मोठ्या स्कीम आहेत। आता ज्या समस्या मांडलेल्या आहेत, प्रत्येकाचं कर्तव्य असतं, जसं तुम्ही आम्हाला मत दिलंय तसं देता देणाराचे हात घ्यावे। म्हणजे तुम्ही आम्हाला दिलंय मत, मग तुमचं काम करणं हे सुद्धा आमचं कर्तव्य आहे। पोंजे मतदारसंघ आता आम्हाला मिळाला, याच्या आधी आमचे देवदास पाटील या विभागातून निवडून गेले। आपण या मतदारसंघाचा वारसा कायमचा या महायुतीला निवडून देण्यात आपण कष्ट केलेले आहेत, तसंच आपलं काम करणं हे सुद्धा या सदस्यांचं कर्तव्य आहे।